मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा उद्यापासून उद्या गुढीपाडवा आहे आणि आज आपण पाहिलं तर मराठी नवीन वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या शेवटच्या दिवशी शनी अमावस्या आलेली आहे। या महोत्सवात जर आपण पाहिलं तर शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। या ठिकाणी लाखो भाविक आज दर्शनासाठी आलेले पहाटे रात्री 12 वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लावलेल्या आहेत आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थानने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की आज म्हणजे शनी अमावस्येच्या निमित्ताने चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांना आज खालूनच दर्शन घ्यावे लागत आहे। तर आपण पाहिलं तर शनी शिंगणापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। राज्यासह देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे। मढी असेल त्यानंतर मायंबा असेल या ठिकाणच्या ज्या यात्रा आहेत त्या यात्रांची गर्दी आणि त्या गर्दीच्या अनुषंगाने या ठिकाणीही शनी शिंगणापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे आणि आज ही नवीन वर्षाच्या निमित्त आणि शेवटच्या वर्षाला निरोप देण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, आयडियानगर, शनी शिंगणापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।